ॲडव्होकेट नितीन टॉक इंडियातर्फे मी उमेदवार बोलतोय. या कार्यक्रमात आपणा सर्वांचे मतदार बंधू आणि भगिनीचे हार्दिक 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 स्वागत करतोय. लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव येत्या महिन्यात होऊ घातलेला आहे. त्यानिमित्ताने आज आपण आलो आहोत वडनेरा विधानसभातून उमेदवार असलेले ॲडव्होकेट घनश्यामजी राजेंद्रजी ढोले यांच्याकडे. तर चला मग जाणून घेऊया त्यांचे मनोगत ॲडव्होकेट घनश्यामजी ढोले यांच्याकडून. वकील साहेब, सर्वात पहिला प्रश्न माझा असा आहे की विधानसभा आपणास लढवावी का वाटली, किंवा विधानसभेत उभं राहायचंच यावेळेस असं का वाटलं आपल्याला? मी सर्वप्रथम माझी पार्श्वभूमी क्लिअर करतो. मी ॲडव्होकेट घनश्याम राजेंद्र ढोले, राहणार साईनगर, अमरावती. आम्ही साधारणतः सर्व मित्र मिळून 2004 पासून वेगवेगळ्या आंदोलनामध्ये आम्ही सहभाग घेतला. जनतेचे वेगवेगळे प्रश्न आम्ही शासनापर्यंत मांडले, परंतु आतापर्यंत आमच्या सर्व प्रश्नांना कुठल्याच लोकप्रतिनिधींनी दाद दिली नाही आणि केराची टोपली आमच्या निवेदनाला, आमच्या आंदोलनाला दाखवण्यात आली. हे सगळे आंदोलन आणि याच्यामध्ये करत असताना आमच्या अनेक मित्रांवरती गुन्हे दाखल झाले, सामाजिक त्यांना त्रास झाला, त्यानंतर त्यांना कोर्टाच्या चकरा घालाव्या लागल्या. एवढे परिश्रम घेऊन सुद्धा आम्हाला अपेक्षित समाज आम्ही घडवू शकलो नाही. त्यामुळे आज आमच्या एक लक्षात आलं की जोपर्यंत आपला आवाज, शेतकऱ्यांचा आवाज जो आहे, गरिबाचा आवाज जो आहे, विद्यार्थ्यांचा आवाज जो आहे, अशा प्रकारचं एक सुशिक्षित व्यक्तिमत्व जोपर्यंत आपण विधानसभेत पोहोचवत नाही तोपर्यंत समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. त्यामुळे आज मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या जनतेच्या वतीने मी हे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. आपल्या आशीर्वादाची मला आवश्यकता आहे. तर वकील साहेब, पुढच्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी थोडंसं माझ्या माहितीप्रमाणे जे मला माहित आहे, गेल्या 20 वर्षापासून आपण समाजसेवेत आहात, समाजाशी निगडीत आहात, समाजाचे प्रश्न जाणून आहात. त्या अनुषंगाने गेल्या 20 वर्षात आपण समाजाचे कोणकोणते प्रश्न हाताळले यावर एक थोडक्यात प्रकाश टाका. आम्ही आतापर्यंत सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत आम्ही शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी, विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अनेक वेळा शासनाला, पालकमंत्र्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्याच्यामागे आमचा एक कॉम्प्रेहेन्सिव्ह स्टडी आहे आणि एक आमच्याकडे एक क्लस्टर डेव्हलपमेंट प्लॅन सुद्धा आहे. एक मायक्रो डेव्हलपमेंटचा आमचा प्लॅन आहे की त्याच्या माध्यमातून आपण शेतकरी आत्महत्या रोखू शकतो, असा मला ठाम विश्वास आहे. मी हायकोर्टापासून अमरावती जिल्हा न्यायालयापर्यंत वकील म्हणून काम करत असल्यामुळे समाजाचे वेगवेगळे घटक न्यायालयामध्ये येत असतात. त्या ठिकाणी समाजाचे वेगवेगळे प्रतिनिधी सुद्धा येत असतात. लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला भेटतात, माहिती होतात आणि त्या अनुषंगाने आम्ही शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी खूप प्रयत्न केला, परंतु कोणीच शासन दरबारी आपल्याला दाद देत नाही. त्यामुळे आपल्याला विधानसभेत हा प्रश्न मांडून त्याच्यावर काहीतरी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आपल्याला ठळक काम करायचे आहे. म्हणून आपण या ठिकाणी वेगवेगळे निवेदने, आंदोलन केली. तसेच रोजगार, आरोग्य याविषयी सुद्धा आपण काम केलेलं आहे. महाराष्ट्रामधील सर्वात प्रथम महापरीक्षा पोर्टल घोटाळा हा अमरावतीमध्ये आपण उजागर केलेला आहे. याच्यामध्ये साधारणतः 300 विद्यार्थ्यांचा मोर्चा आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला होता. आजपर्यंत मला अनेक वेळा पॉझिटिव्ह काम करण्याची संधी आलेली आहे. मी आजपर्यंत कोणाचं निगेटिव्ह काम केलेलं नाही. मी कोणाविषयी द्वेष ठेवून, कोणाविषयी आकर्ष ठेवून कधीच माझ्या पदाचा सुद्धा दुरुपयोग केलेला नाही. मी पॉझिटिव्ह काम केलेलं आहे. त्याच माध्यमातून मला एक तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होईल. आपल्या इथं कलेक्टर माहिवाल म्हणून साहेब कलेक्टर होते. तर एक वेळा आम्ही त्यांच्याकडे 7/12 जो ऑनलाईन 7/12 आहे त्याच्यामधल्या ज्या त्रुटी आहेत त्याचं आम्ही निवेदन घेऊन गेलो. तर कलेक्टर साहेबांनी आम्हाला बसवलं, आम्हाला चहा पाणी केला आणि म्हटलं की म्हणे तुमच्यासारखे निवेदन घेऊन आले की आम्हाला खूप विचार करावा लागतो. त्याचं कारण असं की तुम्ही अतिशय स्टडीड तुमचं निवेदन असते. त्या निवेदनावर काहीतरी जनतेला दिशाभूल करायची म्हणून असं तुमचं निवेदन नसते. ते खरंच त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं असते. म्हणून त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं. परंतु राजकीय प्रतिनिधींना आमच्यासारख्या सामान्य कार्त्याला क्रेडिट मिळालं नाही पाहिजे, या दृष्टीने अशा प्रकारे लोकप्रतिनिधी आमच्या
चांगल्या अहवालाला किंवा याला हे स्वीकारत नाहीत, त्याच्यामुळे काय होते, अल्टिमेटली याच्यामध्ये आपल्या जनतेचा लॉस होतो आणि समाजामध्ये ज्या प्रकारची चांगली व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे तशा प्रकारची व्यवस्था निर्माण होत नाही. आम्ही करोना काळामध्ये सुद्धा खूप काम केलेलं आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही 5095 मास्क वाटप केले. त्यामध्ये आम्ही हे 5095 मास्क पोलीस प्रशासनाला वाटले. त्यावेळेसच्या तत्कालीन पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत आम्ही वाटले. त्याच्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी उभारलेला PDMC जो आपल्याकडे मोठा हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी सुद्धा आमचे जे सहकारी आहे यांच्या माध्यमातून त्यांना PPT किट डॉक्टर लोकांना 2 लाख रुपयाच्या आमच्या संस्थेमार्फत देण्यात आला. ते आमचे मार्गदर्शक शशिकुमारजी देशमुख यांच्या हाताने हे जे कार्य PPT किट जे आहे ते हर्षवर्धन देशमुख साहेबांना देण्यात आलं होतं. अशा प्रकारे अनेक आंदोलने आणि वेगवेगळे निवेदनाचा कार्यक्रम आम्ही राबविलेला आहे. त्यापैकी हे ठळक मी सांगू शकतो. धन्यवाद. वकील साहेब, तिसऱ्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी मी आपणास पुन्हा एकदा विचारू इच्छितो, जर जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिला तर येत्या 5 वर्षात तुमचं विजन काय असेल किंवा तुमचा रोडमॅप काय असेल जेणेकरून सामान्य जनतेला त्याचा फायदा होईल? बडनेरा मतदारसंघामध्ये साधारणतः 60 ते 70% जनता हे शेतकरी आहे. त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकरी आत्महत्या. कारण शेतकरी आजचा आपण जर अभ्यास केला तर तरुण पिढी हे शेतीकडे वळत नाहीये आणि जे खेड्यातले लोक आहे त्यांना त्यांचं दरडोई उत्पन्न न वाढल्यामुळे ते शहराकडे स्थलांतरण करत आहे. शिवाय शेतकरी मुलाला मुलगी मिळणं कठीण झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची जर आपली परिस्थिती राहिली तर उद्या पिकवणारा जर राहणार नाही तर आपण अन्नाचे उत्पादन कुठून करणार? आयात किती करणार? हा आपल्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न राहणार. त्याच्यामुळे आपल्या देशातील हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याला सोडवणे खूप आवश्यक झालेला आहे आणि ते सोडवू शकतो. मी महाराष्ट्र कृषी विकास परिषदचा सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाचा मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला शासनाची बरीचशी माहिती आहे, शासनाच्या योजनांची माहिती आहे. तसेच अधिकाऱ्यांशी माझा संपर्क असल्यामुळे मी त्या माध्यमातून जर आपण मला उमेदवार म्हणून जर निवडून दिलं, आमदार म्हणून निवडून दिलं तर मी निश्चितच शेतकरी आत्महत्या आपल्या मतदारसंघातील थांबवण्याकरता 100% कार्य करेल. शिवाय माझ्या मतदारसंघामध्ये साधारणतः 50 ग्रामपंचायती येतात. तर या ग्रामपंचायतींना सुद्धा काम दिलं पाहिजे. या ग्रामपंचायतीला माझ्याकडे असं एक कॉन्क्रीट मॅप आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट प्लॅन असा आहे की मी या ग्रामपंचायतीला दरवर्षी 2 कोटी रुपयाचं काम देणार आणि त्या माध्यमातून खेड्यामध्ये सुद्धा रोजगार निर्माण आपण करणार आहोत. आणि म्हणून मी म्हणतो की मी अशा वेगवेगळ्या योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवेल आणि त्या माध्यमातून 2 लाख ते 5 लाख लोकांपर्यंत आपण रोजगार निर्माण करू. 5 वर्षामध्ये हे टार्गेट आपल्याला सहज शक्य आहे. त्यासोबतच आरोग्य, शिक्षण या सुद्धा आपल्याला प्रायोरिटी आपल्याला याला द्यावं लागेल. कारण शिक्षणाशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे की जोपर्यंत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेणार नाही तोपर्यंत तुम्ही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे शिक्षण घेणं, तळागाळातील विद्यार्थ्याला शिक्षण मिळणं खूप आवश्यक आहे. त्याचे अमरावती शहरामध्ये वसतिगृहाची व्यवस्था, त्याला शिक्षणासाठी राहायची व्यवस्था करणे ह्या सुद्धा बाबी सुद्धा महत्वाच्या आहेत. शिक्षणाच्या अनुषंगाने मी तुम्हाला एक थोडंसं लक्ष वेधू इच्छितो. जसं दिल्लीमध्ये सुरू आहे सध्या की प्रत्येक शासकीय शाळा या दिल्ली सरकारने पुन्हा सुरू केल्या आणि अतिशय उत्तमपणे ते शासकीय शाळा चालवत आहेत, जेणेकरून खाजगी शाळांना थोडा पायबंद बसेल आणि सामान्यातला सामान्य किंवा गरीबातला गरीब मुलगा त्या शाळेत शिकवू शकला पाहिजे. या निमित्ताने तुम्ही त्याच्यावर काय ठोस पावलं उचलाल यावर थोडसा प्रकाश टाका. 100% आपण ॲडव्होकेट नितीन सर आपण खूप चांगला प्रश्न विचारला आणि दिल्लीमध्ये जे रोल मॉडेल अरविंदजी केजरीवाल यांनी जे केलेलं आहे हे सर्व पक्षांसाठी एक आदर्श आहे. असं मी पार्टीला बियॉन्ड पार्टी लाईन जो मी विचार करतो त्या व्यक्तीने जे केलेलं कार्य आहे ते जगप्रसिद्ध झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे ते कार्य उभं केलेलं आहे आणि आपल्या इथे सुद्धा त्याचं कार्य उभं करता येईल. आपल्या इथे सुद्धा एक शेतकऱ्याचा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे अशी माझी मनशा आहे
अशाच लाईनवरती मी काम करणार आहे. पाटील साहेब, तुम्ही शिक्षण व्यवस्थेवर बऱ्यापैकी प्रकाश टाकला. आता प्रश्न उभा राहतोय सगळ्यात म्हणजे निगडीत म्हणण्यापेक्षा अगदी मॅन्डेटरी ज्याला म्हणतो आपण जरुरीचा प्रश्न, तो म्हणजे आरोग्याचा प्रश्न. सध्या आपण अमरावती शहरात किंवा बडनेरा शहरात पाहतोय आरोग्य व्यवस्थेची कशी दाणादार उडालेली आहे, कशी पिळवणूक होते आहे. त्या निमित्ताने तुम्ही आरोग्य व्यवस्थेत काय करू इच्छिता? खरं तर आमच्या पूर्वी अमरावतीच्या जनतेने यापूर्वी 2 डॉक्टरांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेला. त्यांनी याबाबत अतिशय लक्षवेधी काम करायला पाहिजे होते, परंतु ते आपल्याला काम झालेले दिसत नाही. आज मला सामान्य जनतेकडून माझ्या लक्षात वेगवेगळ्या प्रकारे असं आलेलं आहे की अमरावतीमध्ये मोठमोठ्या बिल्डिंगा शासकीय इस्पितळाच्या नावावर झालेल्या आहेत, करोडो रुपयाच्या मशिना घेतलेल्या आहेत, परंतु लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी स्टाफ भरवत नाही. जर तिथे स्टाफ भरला तर प्रायव्हेट दवाखाने कसे चालतील आणि प्रायव्हेट दवाखाने चालले पाहिजे म्हणून हे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी सरकारी यंत्रणेमध्ये स्टाफ नियुक्त करत नाही, तिथे योग्य त्या व्यवस्था करत नाही. म्हणून आपण जर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जर संधी दिली तर मी बडनेरा मतदारसंघामध्ये एक हायटेक रुग्णालय उभारून त्या ठिकाणी हायटेक व्यवस्था करून साधारणतः 150 ते 200 प्रकारच्या टेस्ट ज्या आहेत ते मोफत आम्ही त्या ठिकाणी करू आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सुद्धा मोफत करू आणि सामान्य लोकांना त्यांच्या आरोग्याच्या याच्यासाठी शस्त्रक्रियेसाठी टेस्टसाठी त्यांना कुठलाही भुर्दंड पडणार नाही अशी व्यवस्था आम्ही निर्माण करू आणि त्यांना अतिशय चांगलं वाटेल. त्यांना आई वडील ते कोणत्याही समाजाचे असो सर्वांना आपले आई वडील प्रिय असतात. त्या आई वडिलांची शुश्रूषा त्यांची सेवा करण्याकरता त्यांना आरोग्याची सर्व व्यवस्था पुरवण्याकरता गरीबातल्या गरीबाला पुरवता येईल अशी मी हमी देतो. तर मी वळतोय मधील साहेब, सगळ्यात ज्वलंत प्रश्न आपल्या भागातला म्हणजे बेरोजगारी. या बेरोजगारीसाठी आपल्याकडे काय रोडमॅप आहे थोडं सांगा. बेरोजगारी जर आपल्याकडे कमी करायची असेल तर आपल्याला MIDC बडनेरा MIDC डेव्हलप करावी लागेल. आजपर्यंत बडनेरा MIDC डेव्हलप करण्याच्या माध्यमातून सक्षम अशी पाऊले उचलल्या गेली नाहीत असं माझं मत आहे. काही लोकांनी पावले उचलली. येथे जे आपले काही लोकनेते आहेत त्यांनी बडनेरामध्ये असा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आलेलं नाही. कारण की ते जे मुख्य प्रतिनिधी असतात त्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही. म्हणून मी बडनेरा MIDC पंचतारांकित MIDC आणण्यासाठी प्रयत्न करेन. आपल्या इथे मोठ्या मोठ्या कंपन्या आणण्याकरता आपण 5 वर्षात निश्चितच आपण सक्सेस होऊ अशी मला आशा आहे आणि आपण या ठिकाणी स्थानिकांना रोजगार निर्माण करून देऊ. जसं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी म्हटलं होतं की रोजगार निर्मितीमध्ये लोकल लोकांची जे आहे स्थानिक लोकांचा सहभाग असला पाहिजे, त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून आम्ही पंचतारांकित MIDC निर्माण करू आणि स्थानिकांना संधी देऊ एवढे बोलतो. धन्यवाद. जसं तुम्ही सांगितलं की आम्ही सरकारी शाळांचा कायापालट करू, सोबतच खाजगी शाळांवर पायबंद कसा लावता येईल याच्यावर सुद्धा विचार करू. यासोबतच त्याला एक पुढचा प्रश्न विचारतोय. जर इथले विद्यार्थी त्यांची क्षमता ओळखून, कारण मला माहित आहे अमरावती ही विद्येची नगरी आहे, इथे चांगलेच विद्यार्थी घडतात, तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काय आहे? अमरावतीमध्ये आपण जे विद्यार्थी आहेत आजचे विद्यार्थी उद्याचं भारताचं भविष्य आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला एक सायंटिफिक व्ह्यू डेव्हलप झाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक सायंटिफिक पार्क जर तयार केला तर विद्यार्थ्यांमध्ये एक चांगल्या प्रकारचा विज्ञानवादी दृष्टिकोन तयार होईल. ते अंधश्रद्धेला बळी पडणार नाहीत आणि शिक्षणामुळे त्यांच्यातला जो सायंटिफिक व्ह्यू आहे तो वृद्धिंगत होईल आणि अशा प्रकारचा पार्क जर निर्माण झाला तर खेडीमेडीच्या वातावरणात लहान मुलं आपल्याला सगळे सायंटिफिक जे प्रयोग आपल्याला लॅबोरेटरीमध्ये म्हणा किंवा आपले शिक्षक त्यावेळेचे जे शिकवत होते हे त्यांना प्रॅक्टिकली हाताळता येतील, सोप्या भाषेमध्ये त्यांना ते समजून घेता येईल. म्हणून अशा प्रकारचा सायंटिफिक पार्क आपण निर्माण करू. तसंच आज अमरावती बडनेरा जो भाग आहे अमरावती हा भाग नागपूरला जो आहे तो टच होणं खूप आवश्यक आहे, डेव्हलपमेंट होणं खूप आवश्यक आहे. आतापर्यंतचे जे बरेच लोकप्रतिनिधी होते त्यांनी मेट्रोचं चॉकलेट दिलेलं आहे, परंतु ते चॉकलेट नुसतं चघळल्या गेलेलं आहे. ते चॉकलेट काही जनतेला खायला मिळालं नाही. परंतु मी हमी देतो, मी आपल्या देशामध्ये आपण जर मला निवडून दिलं तर आपण 100% बडनेरा मतदारसंघ हा नागपूरशी जोडू आणि मेट्रो लाईन ही 5 वर्षात आपली झाल्याशिवाय राहणार नाही
एवढी मी आपल्याला हमी देतो आणि त्या माध्यमातून आपल्याला एक रोजगार आणि शिक्षण आणि आपण त्या ठिकाणी नागपूरशी कनेक्टेड झाल्यामुळे आपल्याला खूप मोठ्या संधी उपलब्ध होतील. नागरिकांना सकाळी जाऊन संध्याकाळी आपल्या घरी वापस येता येईल. अशा प्रकारे आपल्याला आपला सर्वांगीण विकास करता येईल, त्याकडे आपण लक्ष देऊ. तर वकील साहेब, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलो आहोत. अमरावती शहराची म्हणा किंवा बडनेराची म्हणा, वाढती लोकसंख्या पाहून इथला जो क्राईम ग्राफ आहे तो गेल्या 10 वर्षात बऱ्यापैकी वाढलेला आहे. तर त्या दृष्टीने आणि सोबतच महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही काय पाऊल उचलाल? महिला आपल्या अमरावतीमध्ये बऱ्याचशा घटना झालेल्या आहेत. त्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. अशा घटना पुन्हा घडल्या नाही पाहिजे किंवा अशा घटना पुन्हा होऊ पण नाही शकल्या पाहिजे. याच्यासाठी गुन्हेगारांवर आळा बसवण्यासाठी आपल्याला सर्व पब्लिक प्लेसेसवरती सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे. त्यासोबतच आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये आजच्या ज्या तरुण पिढीमध्ये आहे त्यांच्यामध्ये संस्काराचा अभाव आहे. तो संस्कार त्यांना दिला पाहिजे, कारण आपली जी संस्कृती आहे, आपल्या संस्कृतीमध्ये या गोष्टीचं उत्तर आहे की आपण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, समाजामध्ये कसं राहिलं पाहिजे, हे सुद्धा उत्तर आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीचा जर आपण प्रचार प्रसार केला, आपण त्यांना चांगलं ज्ञान दिलं, चांगले संस्कार दिले, तर मला वाटते अशा प्रकारचा वाईट विचार कोणाच्या मनाला शिवणार नाही आणि भविष्यातील गुन्हेगारी खूपच कमी होईल. जर अशा प्रकारे आपण कार्य केलं तर त्यासाठी आपल्याला काही ठिकाणी वारकरी भवनचं निर्माण करावं लागेल. काही ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या धर्माच्या जे प्रमुख लोक आहेत त्यांचं प्रवचन ठेवावं लागेल. अशा माध्यमातून सर्व धर्म समभावाची भावना सर्व लोकांमध्ये निर्माण करून आपण अशा प्रकारची गुन्हेगारी वृत्ती निर्माणच होणार नाही याच्यावर काम करू. म्हणजे आपलं काम असं आहे ते रूट कॉजवर काम करायचं. नुसतं वरवर काम करून आम्ही असं करू, आम्ही तसं करू, असं नाही. तर ते रूट कॉजवर जो काम करेल ते पुढच्या भविष्यासाठी, आपल्याला पुढच्या 5 वर्षासाठी कामात पडेल, आपल्या पुढच्या भावी जीवनासाठी कामात पडेल. नागरिकांना एक सुंदर चांगलं शहर देणे, त्याचसोबत अमरावती शहरामध्ये जसे आपण बघितलं की अमरावती शहरामध्ये टॅक्सचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना घर टॅक्स आलेला आहे. तो घर टॅक्स कमी करून त्या माध्यमातून शासनाकडे वेगवेगळ्या मागण्या करून शहरामध्ये सौंदर्यीकरण कसं करता येईल, शहरामध्ये जसे गटारी रस्ते होते ते निर्माण कसे करता येईल, शहरामध्ये अंडरग्राऊंड केबल कशी निर्माण करता येईल, शहरातील नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन कसे निर्माण करून देता येईल, वाचनालय कसे स्थापन करता येईल, अमरावतीमधून एमपीएससी यूपीएससीच्या मुलांना आपण कशा प्रकारे लायब्ररी उपलब्ध करून देऊ, त्यांना पुस्तके उपलब्ध करून देऊ, जेणेकरून अमरावतीतले जे क्रीम पोरं आहेत, जे जिज्ञासू पोरं आहेत, ते अधिकारी कसे बनतील याच्याकडे सुद्धा आम्ही परिश्रम घेणार आहोत. म्हणून आपल्या मायबाप जनतेला माझ्या या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून नम्र हात जोडून विनंती आहे की आपण माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला आपण विधानसभेवर पाठवावं व मला मताचा आपला आशीर्वाद मला द्यावा. मी आपल्या पुढे नतमस्तक होऊन आपल्याला विनंती करतो की आपण मला एक संधी द्यावी. धन्यवाद. तर हे होते बडनेरा विधानसभेतून उमेदवार असलेले ॲडव्होकेट घनश्यामजी ढोले. त्यांचं मनोगत आपण जाणून घेतलं आणि यासोबतच मी ॲडव्होकेट घनश्यामजी ढोले आपले आभार मानतो. सोबतच मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की आमचं चॅनल टॉक इंडियाला लाईक करणे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.